खदीजा शेख हिला रिलीज करण्यात यावं, कारण आता 24 मे पासनं तिची चौथी सेमिस्टर, इंजिनिअरिंगची चौथी सेमिस्टर ही चालू होत आहे. ती पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षणाला होती. तर आत्ता सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत खदीजा शेखच्या मावशी आहेत. ते युनायटेड स्टेट्सवरनं आलेले आहेत. तर नक्की काय सगळा प्रकार होता, काय काय त्या परिवाराला कशातनं जावं लागलं हे जाणून घेऊयात. मैम, ये जो कुछ भी हुआ 9 मई को खदीजा शेख ने जो रिपोस्ट किया, उसके बाद क्या क्या हुआ आपके परिवार के साथ? पहले मैं ये क्लियर कर दूं कि 9 मई को उसने शेयर नहीं किया. उसने 7 मई को किसी और का पोस्ट शेयर किया था. और उसके बाद 2 घंटे के बाद शी रियलाइज कि इट वाज अ मिस्टेक. उसने डिलीट किया और उसने अपॉलॉजी में मांगी अपने कॉलेज में, विच हैज़ अ रिटन प्रूफ. और आफ्टर 48 आवर्स या 50 आवर्स के बाद किसी ने उसके स्क्रीनशॉट को वायरल कर दिया. ओके. तो दरम्यान याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, या सगळ्या संदर्भात आता काही वेळातच या तरुणीची सुटका होणार आहे येरवडा कारागृहातून. आज उच्च न्यायालयाने या प्रकरणी प्रशासन आणि महाविद्यालय यंत्रणेला चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत. कोर्टात काय घडलेलं आहे आणि सध्याची काय स्थिती आहे? सध्याची स्थिती अशी आहे की ह्या तरुणीची आज सुटका होण्याची शक्यता कमी आहे. कारण न्यायालयाने असं म्हटलंय की सूर्य मावळतेपर्यंतच तुम्ही सोडा. आणि आता नातलग जे तिची आई बसलेली आहे इथे समोर आहे जेल आहे की ज्या जेलमध्ये ती आता 7 तारखेपासून बंदिस्त आहे. पण ही शक्यता कमी आहे की आज तिची सुटका होईल, कारण आता जेल ऑथॉरिटीचं असं म्हणणं आहे की दिवस मावळून गेलेला आहे आणि आम्ही उद्या सकाळीच तिला सोडू. पण हे का महत्वाचं आहे तर कोर्टाने असं म्हटलंय की सिंहगड इन्स्टिट्यूटनी तिला जे रेस्ट्रिकेट केलं होतं तेच मुळात बेकायदेशीर आहे. उद्या तिचा पेपर आहे आणि तो पेपर तिला देता यावा यासाठी तुम्ही तिची तातडीनं सुटका करा. परंतु जेल ऑथॉरिटी असं म्हणते की त्या नियमामध्ये ते बसत नाही, म्हणजे हायकोर्टाच्या ऑर्डरच्या नियमात. 3-4 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आज कोर्टामध्ये झाल्या आणि मी असं म्हणेन की जे कोर्टाने तोंडी म्हटलेलं आहे ते जर रिटर्न ऑर्डरमध्ये आलं तर ते पाथ ब्रेकिंग असेल. ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये ज्या टिप्पणी झाली, तिने जी पोस्ट केली त्याच्यावरती हे कसलं देशहित आहे की तुम्ही एका 19 वर्षाच्या मुलीला अटक केली असं कोर्ट म्हणालं. तुम्हाला विद्यार्थ्यांनी स्वतःची मतं व्यक्त करायची नाहीत असं वाटतं आहे का? आणि जर असं असेल तर मग तुम्ही एका विद्यार्थ्याला, एखाद्या संस्थेमध्ये विद्यार्थी येतो ते शिकण्यासाठी अकॅडमिक म्हणून, तर तो जर शिकण्यासाठी आला असेल त्याच्या विरोधात अशी कारवाई होत असेल तर त्याला तुम्हाला गुन्हेगार करायचंय का असा प्रश्न कोर्टाने विचारला. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला ते म्हणजे जेव्हा असं म्हटलं गेलं की हे देशाच्या विरोधात आहे आणि तिला जर परीक्षाच द्यायची असेल तर तिने पोलीस बंदोबस्तामध्ये द्यावा, तेव्हा कोर्ट म्हणालं की अहो हे काय करताय तुम्ही, ती एक विद्यार्थिनी आहे आणि तिच्या विरोधात अशी कारवाई केली तर आणखी कट्टरवाद वाढेल. आणि जर तुम्हाला तसं अपेक्षित असेल तर ते काही करणं बरोबर नाही. त्यांचे नातलग माझ्या बरोबर आहेत की ज्या नातलगांना प्रतीक्षा होती. अगदी एका वाक्यात मी त्यांना विचारेन, you were expecting she would be released today itself? Yes, of course, yeah, and Then we are what is waiting and going we are on hoping. here? Yeah, American So the court orders were that she should be released immediately today because she has the tests going on, exams at her college. But now the superintendent of women's section or maybe men's section, I'm not sure who, they are saying that no, we are not going to release her today. We will release. So they said, and they obeying the High Court's order. Yes, they said that we got the orders. But we are going to release her tomorrow morning without any explanation. थँक्यू सो मच. हे सकाळी 7 वाजता तिला सोडू असं म्हणतात. आणि मी जे वेदून म्हणालो की हे जजमेंट हे अनेक अर्थाने लँडमार्क जजमेंट असेल, कारण देश हिताची आणि देशाच्या संदर्भातल्या आपल्या ज्या भावना असतात त्याची नेमकी व्याख्या कोर्टाने केली. आणि असं म्हटलंय की अशा पद्धतीचं वर्तन काही बरोबर नाही की एका 19 वर्षाच्या मुलीला तुम्ही अटक केली आहे. अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय की या प्रकरणी खदीजा शेख हिची आता उद्या सकाळी सुटका होऊ शकणार आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कारागृह प्रशासनानं हा वेळ घेतल्याचं बोललं जातंय. मात्र त्यावरून कुटुंबियांनी मात्र नाराजी व्यक्त केली. धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल.